कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कालिंदी हास दुखताय ना कालिंदी तुला हसो काय बोलतेस तू, काय करतेस तू? हे तुम्हाला कळत नाहीये का? काय आजपर्यंत छोट्या छोट्या चुका करत होती, आता काय केलंय? पाप केलं। काही पाप केलं नाहीये। अगं एका जन्माला न आलेल्या बाळाचा जीव घेतलायस तू, जीव। मी काय नाही केलं। एका आईला बाळापासून दूर केलायस तू। त्या आईचा तळतळाट लागेल का तुला? तळतळाट तुला कालिंदी काय बोलतोस? काय चाललंय तुझं? गप्प राहणं जरा। लाज नाही वाटली तुला? हे असं नीच कृत्य करताना जराही लाज वाटली नाही तुला? कालिंदी तिने काही केलेलं नाही, त्यात तिचा काही दोष नाही, कळलं तुला? अगं काय करतेस तू एक गोष्ट विसरलीस का की आता ते फक्त तुझं सासर नाहीये, माझ्या रेवचंही सासर आहे? विसरलीस का तू? या तुझ्या अशा नीच वागण्यामुळे ती दुर्गा माझ्या रेवला घराबाहेर काढेल, माझ्या रेववर डूक धरून बसेल। हे लक्षात नाही का आलं? हे विचारात घेतलं नाहीस का तू? कालिंदी तसं काही होणार नाही। तसं विचारलं तर मी दुर्गा मॅडमला जा विचारेन, तिला काही त्रास होणार नाही, तू तिची काळजी नको करू। बरं झालं त्या दुर्गाने तुला तुझ्या नवऱ्याच्या कडूनच हाताला धरून घराबाहेर काढलं। ते तिथून निघालीस, पण इथे बसलीस येऊन कायमची आमच्या उरावर। कालिंदी आपल्या उरावर नाही, आपल्या घरात आली, स्वतःच्या घरात आली ती। लोक काय म्हणतील? काही म्हणणार नाही असं तुम्हाला वाटतंय? काय सांगणार आहात त्यांना? काय सांगणार आहात? हे बघ कालिंदी, मी लोकांचा कधी विचार करत नाही, कळलं तुला ना? तुम्ही नका करू, पण मी करते ना। मला जायचंय तोंड दाखवायला। मी आई आहे 2 मुलींची, लग्न झालेल्या। अगं पण तिने ते म्हणतील की या कालिंदीने लीलावर काहीही संस्कार केले नाहीत। निर्लज्ज कोडकी आहेस तू। हे इतकं सगळं झालंय, तुझ्या जागी मी असते ना तर हाय खाऊन जीव दिला असता मी, जीव। पण माहेरी नसते आले। कालिंदी गप्प बस, तोंडाला येईल ते बोलू नकोस। बोला। अगं तिच्याने बघ ना काय अवस्था झाली तिची, कुठल्या प्रसंगातून जाते ती। तिला दोष देतेस तू, तिला आधार द्यायचा सोडून दोष देतेस तू। मला वाटलं तुम्ही तिचीच बाजू घेणार। इतकं सगळं घडून गेलं पण तुम्ही तिचीच बाजू घेताय। तिची बाजू नाही, सत्याची बाजू घेतोय। मुलगी आहे माझी, ती चुकलेली नाहीये, तिचा काही दोष नाही, मी तिची बाजू घेणार, तिच्या बाजूने भांडणार। काय करू मी? तेव्हा काय करू मी या दोघांचं? काय करू मी? बघा चालली ती। कालिंदी बघताय तुम्ही? माझं न ऐकता जाते ती। तुझ्याशी बोलतेय मी। हे घर माझं आहे, कळलं का? आणि लग्न झालेल्या प्रत्येक मुलीचं घर हे तिचं सासर असतं, बाहेर नाही। ऐकतेस? तुला माझ्या घरात जागा नाहीये, हे माझं घर आहे, आधीच सांगते। नाही, तुझे सद्गुणांचे पुतळे बाबा ते आहेतच, पण त्यांच्या घरात तुला राहायचं असेल ना तरी तुला माझंच ऐकावं लागेल। हे बघ कालिंदी, मी तुम्ही ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, हे घर माझं आहे। वहिनी, आज पहिल्यांदा मला कचरा गोळा करायला मज्जा आली, कारण तो कचरा नाहीये, लीलाच्या स्वप्नांची राख रांगोळी आहे। वा 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 वहिनी, काय बोललात तुम्ही, भारीच। मला खरं सांगू, तो पोस्टर जाळताना मला थोडी भीती वाटत होती, पण बरं झालं लीलाच्या डोळ्यासमोर जळला। मी काय म्हणते सरू, आपण ना ही राख छान जपून ठेवूया। जपून ठेवायचीच आपण, आणि ती समोर आली ना की डायरेक्ट भस्म, ती सिरियल्स मध्ये दाखवतात ना। बस सरू, सॉरी। आणि लीला समोर आली ना, आणि जर ती आपल्या विरोधात गेली की ही राख तिच्या समोर आणायची आणि म्हणायचं, मी म्हणली, जो हमसे टकराएगा वो मिट्टी में, नहीं, मिट्टी में नहीं, राख में मिल जाएगा।
म्हणून कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नसतो. सरस्वती, लक्ष्मी वरचं बघत असतो बाळा. त्याच्याकडे सगळ्याचा हिशोब असतो. त्याला तरी जरा घाबरा. साडी सॉरी. हे इतकं सगळं झालंय. तुझ्या जागी मी असते ना तर हाय खाऊन जीव दिला असता मी, जीव. दुर्गा, काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? अजून किती त्रास करून घेणार आहेस? दुर्गा, सावर स्वतःला. कोणासाठी सावरू मी स्वतःला किशोर? अगं, असं काय बोलतेस माझ्यासाठी? दुर्गा, मी तुला हे अशा त्रासात नाही बघू शकत. हे बघ, ऐक, तुझ्या मनात काय आहे बोल माझ्याशी. माझ्यावर चिड, रड, काय वाटेल ते कर, पण मोकळी हो दुर्गा, प्लीज. मी तुला नाही बघू शकत ग असं. दुर्गा, मला पूर्वीची दुर्गा हवी आहे, प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.